Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande, and today we are going to learn a very beautiful poem. The name of the poem is Stopping by Woods on a Snowy Evening. It is composed by a great American poet, Robert Lee Frost, better known as Robert Frost. होय मित्रांनो, आज आपण 10वीच्या पुस्तकातील पेज क्रमांक 102 वरील स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग या कवितेचा आस्वाद घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, सर्वप्रथम अप्रिसिएशन ऑफ पोएम अर्थात कवितेचे रसग्रहण या भागासाठी आपण काही मुद्द्यांचा विचार करू. बघा, पहिला मुद्दा टायटल म्हणजे शीर्षक. कवितेचं शीर्षक काय आहे? स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग. नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव काय आहे? रॉबर्ट ली फ्रॉस्ट. नंबर ऑफ स्टांजाज म्हणजे या कवितेतील स्टांजाची किंवा कडव्यांची किंवा चरणांची संख्या किती आहे? तर 4. नंबर ऑफ लाईन्स इन ईच स्टांजा, प्रत्येक स्टांजामधील म्हणजेच प्रत्येक कडव्यातील किंवा प्रत्येक चरणातील ओळींची संख्या किती आहे? 4. नंबर ऑफ लाईन्स इन द पोएम, कवितेमधील एकूण ओळींची संख्या किती आहे? तर 16. सेंट्रल आयडिया, लिसन. बघा, या कवितेची सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल थीम किंवा मध्यवर्ती कल्पना काय आहे? लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. एक प्रवासी हिवाळ्यामध्ये, म्हणजे आपल्याकडचा हिवाळा नाही बरं का, अमेरिकेतील हिवाळा. एक प्रवासी हिवाळ्यामध्ये घोड्यावरून प्रवास करताना एका छोट्याशा जंगलात थांबतो. ते सुंदर, आकर्षक आणि घनदाट जंगल त्या प्रवाशाला आकर्षित करतं. त्या जंगलात थांबण्याची त्याची खूप इच्छा असते, परंतु फार उशीर न करता त्याला अनेक कर्तव्ये पार पाडायची असतात. मित्रांनो, हीच या कवितेची सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल थीम अर्थात मध्यवर्ती कल्पना आहे. राईम स्कीम, या कवितेची यमक योजना कशी आहे? बघा, फॉर द फर्स्ट 3 स्टांजाज A म्हणजे या कवितेमध्ये एकूण 4 स्टांजाज आहेत, म्हणजेच कडवे आहेत किंवा चरण आहेत. त्यातील पहिल्या 3 कडव्यांची किंवा चरणांची किंवा स्टांजाची यमक योजना कशी आहे? तर A. आता ही योजना मी परत तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही. पहिल्या 3 स्टांजाची किंवा कडव्यांची किंवा चरणांची राईम स्कीम अर्थात यमक योजना A अशी आहे. म्हणजे स्टांजा क्रमांक म्हणजेच चरण क्रमांक किंवा कडव क्रमांक 1, 2 आणि 3 च्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळींचं यमक जुळतं, म्हणजेच ते रायमिंग वर्ड्स आहेत. आणि फॉर द 4th स्टांजा म्हणजे चौथ्या स्टांजाची राईम स्कीम कशी आहे? A. 4 एच आहे त्याच्यामध्ये. स्टांजा क्रमांक 4 ची यमक योजना A अशी आहे. म्हणजे स्टांजा क्रमांक 4 च्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ओळींचं यमक जुळतं, म्हणजे ते रायमिंग वर्ड्स आहेत.
आता बघूयात आठवा मुद्दा, फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषिक अलंकार या कवितेमध्ये कोणकोणते आहेत, किंवा कवीने या कवितेमध्ये भाषिक अलंकार अर्थात फिगर्स ऑफ स्पीच कोणकोणते वापरलेले आहेत. तर बघूयात. इन्व्हर्शन, अलिटरेशन, रिपिटेशन अँड पर्सॉनिफिकेशन. आता या एक एक राइम्स एक एक फिगर ऑफ स्पीचचा मी तुम्हाला अर्थ थोडक्यात समजून सांगतो. बघा, पहिला आहे इन्व्हर्शन. त्याला मराठीमध्ये व्युत्क्रम अलंकार असं म्हणतात. काय आहे हा व्युत्क्रम अलंकार किंवा इन्व्हर्शन? बघा, अतिशय सोपं आहे. फक्त नाव दिसायला मोठं आहे, परंतु अलंकार खूप सोपा आहे. कवितेचे भाषा सौंदर्य वाढविण्याकरिता किंवा यमक योजना साधण्याकरिता सरळ वाक्यरचना न वापरता त्यातील शब्द उलट सुलट पद्धतीने वापरणे किंवा शब्दांच्या स्थानामध्ये बदल करणं म्हणजे इन्व्हर्शन किंवा व्युत्क्रम अलंकार होय. बघा, याचं एक उदाहरण, हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. आता दुसरं, अलिटरेशन. हा बऱ्याच कवितेमध्ये रिपीट झालेला आहे, तरी देखील सांगतो. अलिटरेशनचा अर्थ होतो मराठीमध्ये अनुप्रास अलंकार. कवितेच्या ओळीमध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे किंवा ध्वनीमुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अलिटरेशन किंवा अनुप्रास अलंकार होतो. या अलंकारात भाषेचा गोडवा आणि सौंदर्य वाढविण्याकरिता शब्दांच्या सुरुवातीला शब्द समूहात एकाच प्रकारचे ध्वनी असलेल्या अक्षरांचा उपयोग वाक्यात केलेला असतो. बघा, एक्झाम्पल, एक उदाहरण याच कवितेतील, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. आता तिसरं, रिपिटेशन. हा अलंकार बघूया, सोपा आहे. हा पण मी बरेचदा सांगितलेला आहे, बऱ्याच कवितांमधून वापरण्यात आलेला आहे. रिपिटेशनचा अर्थ होतो पुनरावृत्ती अलंकार. नावातूनच लक्षात येतं. या अलंकारामध्ये काही शब्दांची पुनरावृत्ती होते. भाषा सौंदर्य वाढविण्यासाठी कवी काही विशिष्ट शब्द वारंवार वापरतो. एक्झाम्पल, एक उदाहरण, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. चौथा अलंकार, चौथा फिगर ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन. चेतन गुणोक्ती अलंकार. हा अलंकार सुद्धा 10वीच्या बऱ्याच कवितांमध्ये वापरण्यात आलेला आहे. काय आहे हा चेतन गुणोक्ती किंवा पर्सॉनिफिकेशन अलंकार? बघा, निसर्गातील निर्जीव वस्तू, कल्पना किंवा भावना या सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन आहे तेथे पर्सॉनिफिकेशन अर्थात चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो. बघा, उदाहरण, एक्झाम्पल, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. आणि शेवटचा मुद्दा, स्पेशल फीचर्स म्हणजे विशेष वैशिष्ट्ये काय आहेत या कवितेची? तर ही कविता इट इज अ लिरिक. आता लिरिक म्हणजे काय बघूयात मित्रांनो. ही कविता म्हणजे सौंदर्याने ओतप्रोत असलेलं एक लिरिक आहे. म्हणजे त्याला भावगीत असं म्हणतात. ते एक भावगीत आहे. लिरिकचा अर्थ होतो कवितेतून किंवा काव्यातून वैयक्तिक भावना किंवा विचार व्यक्त करणारे गीत. त्यालाच भाव कविता असं देखील म्हणतात किंवा भावगीत असं देखील म्हणतात. फ्रेंड्स,
तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी असं करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. फ्रेंड्स, आता आपण प्रत्येक स्टांजा, ज्याला आपण कडवं किंवा चरण म्हणतो, त्याचा मराठीतून अर्थ बघूया. मी इंग्रजीतून स्टांजा वाचताना तुम्ही पुस्तकावर लक्ष केंद्रित करा. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग या शीर्षकाचा अर्थ होतो बर्फाळ किंवा गारठलेल्या सायंकाळी जंगलात किंवा जंगलाजवळ थांबणं. या कवितेचा मी शब्दशः अर्थ न सांगता केवळ भावार्थ सांगणार आहे. चला तर मग आता तुम्ही इंग्रजीच्या पुस्तकातील पेज क्रमांक 102 कडे लक्ष द्या. मी पहिला स्टांजा इंग्रजीतून वाचतो, नंतर त्याचा मराठीतून अर्थ सांगतो. पहिल्या स्टांजामध्ये आहे, Whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. मित्रांनो, पहिल्या स्टांजामध्ये कवितेतील निवेदक म्हणतो, हे छोटंसं जंगल ज्याचं आहे, मला वाटतं मी त्याला ओळखतो. तो ग्रामीण भागात अर्थात खेड्यात राहत असला तरी बर्फानं आच्छादलेलं हे छोटंसं जंगल पाहण्यासाठी मी थांबलेलो आहे. हे त्याला कळणार नाही, हे त्याला समजणार नाही. आता दुसरा स्टांजा, My little horse must think it queer to stop without a farmhouse near, between the woods and frozen lake, the darkest evening of the year. कवितेतील निवेदक म्हणतो, या वर्षीच्या सर्वात अंधाऱ्या सायंकाळी जंगल आणि गारठलेल्या तळ्याच्या मध्ये घर नसलेल्या ठिकाणी मी थांबलो आहे. हे पाहून माझ्या छोट्याशा घोड्याला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. आता तिसरा स्टांजा, He gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sound is the sweep of easy wind and downy flake. तिसऱ्या स्टांजामध्ये कवितेतील निवेदक म्हणतो, आपली काही चूक तर झाली नाही ना. मला हे विचारण्यासाठी माझ्या घोड्याने त्याच्या गळ्यातील घंटा हलविली. घोड्याच्या गळ्यातील घंटेच्या ध्वनीशिवाय मंद वाहणारा वारा आणि अलगद पडणारी हिमवर्षा, हाच काय तेवढा ध्वनी या ठिकाणी जाणवत होता. आणि शेवटचा स्टांजा, The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. स्टांजा क्रमांक 4 मध्ये कवितेतील निवेदक म्हणतो, हे छोटंसं जंगल, ज्याला आपण उपवन म्हणतो, हे छोटंसं जंगल खरंच खूपच सुंदर, आकर्षक आणि घनदाट आहे. परंतु झोपण्याच्या अगोदर मला अनेक कर्तव्य पार पाडायचे आहेत. आता मित्रांनो, झोपण्याच्या अगोदर या ठिकाणचा दुसरा एक अर्थ असा देखील होऊ शकतो, म्हणजे कायमस्वरूपी झोपण्याच्या अगोदर. आता कायमस्वरूपी झोपण्याच्या अगोदर म्हणजे काय अर्थ होतो, की बाबा मरण्याच्या अगोदर. म्हणजे कायमस्वरूपी झोपण्याच्या अगोदर मला जीवनातील किंवा आयुष्यातील अनेक कर्तव्य पार पाडायचे आहेत. माझी खूप इच्छा आहे इथे थांबण्याची, पण मला थांबता येणार नाही, मला जावं लागेल. फ्रेंड्स, आज आपण रॉबर्ट फ्रॉस्ट यांची स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग ही सुंदरशी कविता अभ्यासली. तिचं रसग्रहण अर्थात अप्रिसिएशन कसं करावं याबद्दल ही माहिती घेतली. ही माहिती आपणास आवडली असल्यास लाईक करा
आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या मनामध्ये काही शंका, काही प्रश्न, काही अडचणी असतील तर कॉमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब